नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भागामध्ये आपण बंडू तात्यांची कथा ऐकली आणि मग त्यानंतर काही जी प्रतिष्ठित मंडळी तिथली होती शेगावची, त्यांची इच्छा झाली की आपण नर्मदेला, ओंकारेश्वरला नर्मदा स्नानासाठी जावं. सोमवती अमावस्या आलेली होती. महाराजांनी सांगितलं की नका जाऊ, परंतु ते हट्टाला पेटले, नाही जायचं तर आणि तुम्ही बरोबर या. त्यांनी सांगितलं काय कमी जास्ती झालं तर बघा बरं, मी काही जबाबदार नाही. पण हा कुठला विचार न करता त्यांनी नाव ठरवली आणि सगळे नावेत जाऊन बसले ओंकारेश्वरला. आणि नाव मध्यावर गेल्यानंतर मात्र ती कुठेतरी खडकावर आपटली. आता आली पंचायत. जीव जातो का काय अशी परिस्थिती उत्पन्न झाली. पण महाराज बरोबर असल्यामुळे तसं काय झालं नाही. एक स्त्री आली पाण्यातून वर आणि तिने जिथून ते पाणी आत जात होतं नावेमध्ये, खडक पडून हे पडलं होतं छत्र, त्याच्यावर हात ठेवून या सर्वांचा जीव वाचवला. त्यांनी विचारलं, बाई तुम्ही कोण, काय तुमचं नाव? तर त्यांनी सांगितलं की बा आम्ही ओंकार कोळ्याची कन्या आहे. आणि मग तिने नाव सुरक्षितपणे आणली. ती नर्मदा होती प्रत्यक्ष. महाराजांचं दर्शन तिला घ्यायचं होतं, त्यासाठी ती आली होती. आणि मग महाराजांनी श्लोक म्हणून तिची क्षमा मागितली. आणि मग सर्वजण परत आले शेगावला. चर्चा हीच की आपला जीव कसा वाचला आणि नर्मदा प्रत्यक्ष दर्शन कसं काय. आज आता आपण आणखीन पुढे जाणार आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विषयी आपण काढलेला होता. तर मी मुलेंद्रांना विनंती करतो की त्यांनी पुढे प्रकाश टाकावा. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. आपण काकांनी जसं सांगितलं तसं की दोन कथा 14व्या अध्यायातल्या आपण ऐकल्या. एक बंडू तात्या दंडे यांची आणि दुसरी नर्मदा तीरी ओंकारेश्वरी पर्वणीसाठी गेलेल्या असताना काय घडलं, नर्मदेनी प्रत्यक्ष दर्शन कसं दिलं ते पाहिलं. याच्यामध्ये एक तिसरी कथा अंतर्भूत आहे ती त्याच्या संदर्भात आपण थोडस या आधी पाहिलेलं आहे. कशामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर गोपाळदास महंतांचं जे चरित्र आपण पाहिलं त्याच्यामध्ये तात्यासाहेब वानवळे यांचा उल्लेख आलेला होता. तर ते तात्यासाहेब वानवळे यांची कथा आता ह्या 14व्या अध्यायामध्ये जे काही त्रोटक आहे तर त्यानुसार आपण त्या ओव्या वाचूया दासगणू महाराजांनी लिहिलेल्या आणि नंतर मग पुढच्या कथेकडे वळूया. तर काय लिहिलंय दासगणू महाराजांनी की सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहस्था समवेत भले शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शन या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटच्या होते हो. या माधवनाथा प्रत योगांगे होती अवगत ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिव आले शेगावाला जेव्हा श्रींच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहून माधवाची झाली आठवण गजानना कारण संत संता जाणती. वानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठ्यांनी अरे नाथांच्या शिष्या लागुनी बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती यांना मठात. आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विडा न घेता भले त्याची करू पूर्तता. वानवळ्यांशी आलिंगन देते झाले दयाघन पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला. वानवळ्यांचा शेगावाला जाताना त्या निरोप दिला समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला त्यांचा येथे राहिला विडा तो त्यांना द्यावे असो. मी म्हणतो तेच सांगा.
पदरचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ, विडा तुम्हारा याही रहा, तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथांना हकीकत त्याने कथिली इत्यंभूत. महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी? गजानन जे बोलले तैसेच आहे झाले. भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. आयशा रीती एकमेका, हे माधवनाथ महाराज सांगतायत, आयशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरेही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान तेन इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणिला आमुचा विडा तुम्ही भला, जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांनी, ती भक्षिली नाथांनी खलबत्त्यात कुटुनी, थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी, हे चांगदेव पासष्टीसी, सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनी आणा म्हणजे या कळतील खुणा, स्वानुभवाच्या ठाई जाणा वावन तर्का कारणी. योगी वाटेल तेथोनी, भेटे एकमेका लागुनी, भेट ठाईच बैसुनी, होते त्यांचे कौतुक हे. आता याला दाखले काय दिले की योगी कसे भेटतात? हे माधवनाथांनी सांगितले की शेख मोहम्मद श्री गोंद्यात, तुकाराम होते देहूत, आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख मोहम्मदानी विझवली श्री गोंद्यात बैसोनी, हे महिपतीनी लिहुनी ठेविले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत, वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना, हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर, त्याची नये कोणासर, करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो. एवढा उपदेश त्या वानवळ्यांना केलेला आहे. आता ही वानवळ्यांची हकीकत 14व्या अध्यायामध्ये आलेली आहे. तर वानवळ्यांच्या बद्दल आपण आता थोडस आज माहिती घेऊया. याचं कारण असं आहे की आपण सतत बोलत असतो की ध्यान, धारणा, उपासना या मार्गाने अध्यात्मामध्ये प्रगती करावी, म्हणजे अलीकडे मेडिटेशन. तर ह्या पद्धतीने, तर हे ध्यान धारणा नेमकी काय आहे, मेडिटेशन नेमकं काय, आणि साधक कसा काय असू शकतो, साधक काय पद्धतीने घडतो, आणि साधक या बिरुदावलीला खरा उतरणारा तो कसा असतो, त्याला साधक म्हणून का म्हणायचं असतं, ह्याचं उदाहरण आपण वानवळ्यांच्या माहितीवरनं घेऊया. वानवळे अतिशय थोर साधक होते. नाहीतर हे असं कधी घडलंच नसतं ना त्यांच्या बाबतीमध्ये की पोरे बंधूंची म्हणून त्यांना आलिंगन दिलंय गजानन महाराजांनी की माधवनाथांचे शिष्य आलेत नाही. ऐसा तो संत प्रेमा, असं ते वर्णन आहे दासगणू महाराजांनी. तर हे सदाशिव रंगनाथ वानवळे कोण होते, तर आपण त्यांची माहिती घेऊया. कारण एक थोर साधक म्हणून कसा असावा, कसा घडतो साधक, त्याची ही माहिती आहे. तर त्यांच्या वडिलांना श्री नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह होता. एकदा यती महाराजांनी रंगनाथ वानवळे यांना दृष्टांत दिला की तुझ्या कुळात एक सत्पुरुष निपजेल. त्यानंतर यथावकाश सदाशिवरावांचा जन्म झाला. लहानपणी त्यांचा धार्मिकतेकडे फारसा ओढा नव्हता, मात्र ते अत्यंत लहरी होते. त्या लहरीमध्ये जर त्यांच्या मनात आलं, म्हणजे हे सदाशिव रंगनाथ वानवळे यांच्याबद्दल आता आपण बोलतोय, तात्यासाहेब ज्यांना पुढे बिरुद लागलं ते माधवनाथांचे शिष्य, मात्र ते अत्यंत लहरी होते. लहरीपणा एवढा काही होता की समजा त्यांच्या मनात आलं की पूजा करायची देवांची,
तर ती पूजा तासन तास चालत असे की बघणाऱ्याला सुद्धा कंटाळाली इतका वेळ त्यांची ती पूजा चालत असे. त्याच्यामध्ये ते तल्लीन होत असत. मनामध्ये काही आध्यात्मिक ओढ नव्हती किंवा देवाबद्दल काही फारशी ओढ नव्हती, पण लहरीपणा फार होता त्यांच्याकडे. पण त्यांना त्याचबरोबर तल्लख अशा बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेलं होतं. त्या काळी म्हणजे साधारणपणे 1800च्या सुमाराची गोष्ट असेल, की त्या काळी ते मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते आणि उत्तम गणितज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक झालेला होता. आता वानवळे हे सरकारी नोकरीत लागले. आता एवढं शिकल्यानंतर सरकारी नोकरी सहज मिळाली त्यांना. आता ते कुठे लागले तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. ब्रिटिश सरकार आहे बघा त्या काळी, इंग्रजांचं. त्यांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये ते लागले आणि काय पोस्ट मिळाली? डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर. आता या डेप्युटीचं फार विचित्र असं नामकरण आपल्या इथल्या लोकांनी केलं होतं, की शाळा तपासायला हे इन्स्पेक्टर यायचे प्रत्येक शाळेमध्ये, की काय व्यवस्था आहे, मुलांना शिक्षण कसं मिळतं, शिक्षक वर्ग तयारीचा आहे की नाही, त्याला तेवढं ज्ञान आहे की नाही, मग मुलांचा विकास होतोय की नाही अभ्यासाच्या दृष्टीने. ह्या पद्धतीने शाळा तपासण्यासाठी जे डेप्युटी यायचे, तर त्यांना डेप्युटी असं म्हणत असत. त्या डेप्युटीचं अनेकांनी पुढे दिपोटी असं नाव केलं. आणि मग दिपोटी शाळेमध्ये तपासायला येणारे असं ते एक साधारण समीकरण झाल्यानंतर दिपोटी हा शब्दच मुळी इतका काही प्रख्यात झाला की जणू काही तो डिक्शनरीत दिपोटी शब्द असावा. अशा पद्धतीने वास्तविक डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर अशी ती पोस्ट होती. तर ते दिपोटी म्हणून ते शाळा तपासायला वगैरे जात असत. असे ते हुद्द्यावरती होते ब्रिटिश सरकार. आणि मग काय झालं की वानवळ्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना जो दृष्टांत दिला होता की तुझ्या कुळात एक सत्पुरुष निपजेल. आता हे सत्पुरुष निपजेल हे त्यांच्या वडिलांना काही लक्षात आलं नाही की हा आपला सदाशिवच सत्पुरुष आहे म्हणून, किंवा तो पुढे त्या मार्गावरती जाईल. कारण नृसिंह सरस्वतींच्या दृष्टांताप्रमाणे खरोखरच काही काळानंतर त्यांच्यामध्ये असामान्य असं परिवर्तन दिसायला लागलं. मग ते वेगवेगळ्या अंगाने ते परिवर्तन असू शकतं की आध्यात्मिक ओढ वाढली असेल, नामसंकीर्तनामध्ये रुची निर्माण झालेली असेल, आणि काय आहे, सत्ता होती हातामध्ये, नोकरी होती, पैसा होता, संसारही होता, आणि एकंदर सगळं राम नाम ठाम असं जे म्हणतो आपण, सुबत्ता होती. तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये जे परिवर्तन व्हायला लागलं म्हणजे मानसिक वैचारिक असं परिवर्तन आपण लक्षात घेऊया. तर ते नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे सत्प्रवृत्तीकडे त्यांचं सुकाणू वळलं आणि ते त्या मार्गाला जास्ती करून लागले. आधी सत्प्रवृत्तीचे नव्हते अशातला भाग नाही, पण आता त्या गुणांमध्ये फार वाढ व्हायला लागली. बघा, साधक घडायला लागलाय. कसा घडतोय ते आपण हे पाहतोय हळूहळू त्याच्या एकंदर जीवनपटावर. आणि त्याचं मुख्य कारण काय होतं की आता ही सत्प्रवृत्ती का वाढायला लागली, तर त्यांना संत सहवास मिळायला लागला अनायासे, न मागता. न मागे तयाची रमा होय दासी या उक्तीप्रमाणे त्यांना तो संत सहवास मिळायला लागला आणि त्याच्यात त्यांना गोडी निर्माण झाली. आणि त्यांना त्या संत सहवासाची आत्यंतिक आवडही निर्माण झाली. मग त्यांच्या असं लक्षात यायला लागलं, जसं जसं त्यांचा संतांचा सहवास वाढायला लागला, तर त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की अरे कोणीतरी आपल्यावरती ना बारीक नजर ठेवून आहे. पण कोण आहे ते दृष्टीला तर दिसत नाही. काहीतरी सूक्ष्मामध्ये कोणाची तरी नजर आहे, आपल्याला फक्त भास होत आहेत. आणि कोणीतरी आपल्याला सतत असं सांगतंय, जागा राहा, जागृत राहा, इकडे तिकडे ढळू नकोस, शहाण्या रागासारखा इकडे तिकडे समेवर जायचं, समेवर यायचं असेल तर इकडे तिकडे जायचं नाही, भरकटायचं नाही. त्या पद्धतीने जागृत राहा हे चांगलं सांगितलं जात होतं. त्यांना तो सतत भास होत होता. अर्थातच व चित्त घोटाळायला लागलं की नेमकं कोण आहे आपल्या आजूबाजूला. कळत तर काही नाहीये, पण
त्यांना कधी त्याची भीती वाटली नाही. उलट प्रेम उत्पन्न झालं की खरंच कोणतरी आपल्यावरती बारीक लक्ष ठेवून आहे. आता तारुण्य आहे, सळसळतं तारुण्य आहे, मित्रमंडळ आहे. सगळेच काही सत्शील प्रवृत्तीचे मित्र आहेत अशातला भाग नाहीये. मग त्याच्यातले काही छंदी फंदी चैनी असेही मित्र आहेत. बरं, ह्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, हुद्दा आहे, पगार आहे, त्या काळच्या मानाने उत्तम पगार आहे. मग अशा व्यक्तींच्या सान्निध्यात ही अशी छंदी फंदी मंडळी येणार. काहीतरी त्यांचं कौतुक करायचं, झाडावर हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि आपला कार्यभाग साधून घ्यायचा. म्हणजे आपले जी चैन चालू आहे, व्यसन चालू आहे, त्याला कुठेतरी यांच्याकडून हातभार मिळेल. अशा पद्धतीने ही सगळी छंदी फंदी मंडळी मित्रमंडळ म्हणून त्यांच्या अवतीभोवती जमली होती. ते एकदा त्यांनी असं ठरवलं की आपण वेश्यागमन करायचं आज. आणि मग त्यांनी सदाशिव रंगनाथ वानवळे यांना सांगितलं की चला डिपोटी साहेब, आज आपल्याला जायचंय माडीवरती. तर आता यांच्या मनात काही मागचा पुढचा विचार आला नाही. प्रलोभन दिसलं ना की ठीक आहे, आता तारुण्य आहे, त्याच्यामध्ये हा पागलपणा त्यांच्या हातनं झाला आणि ते निघाले मित्रांबरोबर. आता त्या ज्या वेश्येकडे जायचं होतं ती प्रथितयश गणिका होती. तिच्या घराची माडी चढायच्या आधीच कोणीतरी त्यांचा हात धरला. ते सूक्ष्मात जे वावरत होतं ना कोणीतरी, की सतत जागा राहा, जागृत राहा, त्यांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना मागे खेचलं आणि कानामध्ये सांगितलं, ह्या माडीची एकही पायरी चढू नकोस, हा मार्ग तुझा नाही, तुझा मार्ग फार वेगळा आहे. आणि हे जर ऐकायचं नसेल तर मग पतनाची वाट ठेवलेली आहे. आता बघा, एवढं स्पष्टपणे कानामध्ये सांगितलंय, हात पण धरलेला आहे. बरं, हात धरलेला जाणवतोय, धरलाय कोणी हे माहिती नाहीये. आणि त्यांना मागे खेचलं गेलं. मग हा जो पॉइंट होता, याला टर्निंग पॉइंट म्हणतात आयुष्यातला. आपल्याकडे हल्ली फार चर्चा होत्या, तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कुठला, तुम्ही युटर्न कधी घेतला. काही गरज नसते, ज्याचा त्याला माहिती असतो टर्निंग पॉइंट काय असतो आयुष्यात. वानवड्यांच्या आयुष्यात हा फार मोठा टर्निंग पॉइंट होता. ते अक्षरशः हादरून गेले की खरोखर, म्हणजे आज आपण जे बनतो की 24/7 यू आर अंडर कॅमेरा व्हिजिलन्स, वानवड्यांच्या बाबतीत त्यावेळेला ते बहुतेक जन्माला आल्यापासून हे असं असावं. आणि कारण ते यतीवर ज्यांनी तो आशीर्वाद दिलाय त्यांचाच पहारा वानवळ्यांवर असावा. कारण का, पुढे काहीतरी अघटित घडवायचं होतं वानवळ्यांकडून, म्हणून साधक घडवायचा होता. म्हणून हे बघा, परमेश्वर एखाद्या व्यक्तीला जेव्हा जन्माला घालतो तेव्हा परमेश्वरी प्रयोजन त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे काही असतं ना, त्याचा थांग पत्ता मनुष्याला जाणीवा विकसित झाल्याशिवाय, आणि त्या जाणीवा कोणत्या विकसित व्हायला लागतात, आध्यात्मिक जाणीवा विकसित झाल्याशिवाय त्याला त्याचा थांग पत्ता लागत नाही की परमेश्वरी योजना नेमकी आहे तरी काय. वानवड्यांना कुठे त्याचा पत्ता होता. त्या मित्रांच्या संगतीत अडकून ते वाममार्गाला निघालेच होते की नाही, पण तिथून कोणीतरी खेचून आणलं. मग ती अदृश्य शक्ती होती, पण ती शक्तीच होती ना शेवटी. मग ती परमेश्वराचीच कर्तुम कर्तुम शक्ती असल्या कारणाने तिने त्यांना मागे खेचलं आणि ते खरोखर मागे झाले. आणि तो आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. मग ह्यामुळे झालं काय की आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि ते त्यानंतर सद्गुरूंच्या शोध कार्याला लागले. की अरे, एवढं जर आपल्याला कोणीतरी अदृश्यामध्ये खेचतंय, मागे खेचतंय, आपल्याला उचित मार्गावर न्यायला तत्पर आहे, जागृत राहा, जागा हो, असं सांगते, त्या अर्थी आपल्याला कुठल्या तरी समर्थ सद्गुरूची आवश्यकता आहे. त्याशिवाय ह्या जीवन नौकेला काही अर्थ नाही, असं त्यांच्या मनाने घेतलं आणि ते सद्गुरूंच्या शोधार्थ इकडे तिकडे तपास करायला लागले की कोणाच्याकडे मी जाऊ आणि कोण माझे सद्गुरू असतील. मग अनेक संतांच्या भेटी घेण्याचा त्यांनी अक्षरशः सपाटा लावला की अरे, इथे तर आपलं काम नसेल, तिथे तर आपलं काम नसेल, ह्या पद्धतीने. आणि मग फिरता फिरता नाशिकच्या गोपाळदास महंतांवरती त्यांची
अतिशय विशेष अशी भक्ती जडली. मग दासगणू महाराजांनी काय म्हटलंय की हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बैसलास. मग ह्या गोपाळदास महंतांकडे हे ओढले गेले आणि त्यांना असं वाटलं की ज्या गुरुच्या शोधार्थ आपण आहोत तेच हे खरे इथे गुरु आपले बसलेले आहेत. पण गोपाळदास महंत ते काही ताकास्तूर लागू देईनात की बाबा तुला मी शिष्य म्हणून स्वीकारलंय, तुझ्यावर काहीतरी कृपा केली, अनुग्रह दिलाय, दीक्षा दिली, असं तर काही करायलाच तयार नाहीत. गोपाळदास म्हणतात ते नुसते बघत बसायचे, त्यांच्याकडे हसायचे, त्यांना बस म्हणायचे, याच्या पलीकडे काही नव्हतं. पण वानवळे नाशिकमध्येच असल्या कारणाने वानवळ्यांना जेव्हा जेव्हा वाटायचं की आज गोपाळदास महंतांकडे जायचंय त्यावेळेला ते मृगाजिनाचा आसन आपल्या काकोटीला मारायचे, कंदील घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला गोपाळदास महंतांकडे जायचे. तिथे ब्राह्ममुहूर्त टळून जाईपर्यंत ते अविरत असे साधनेला बसलेले असायचे. गोपाळदास महंत त्यांना बसून द्यायचे साधनेला की बस बाबा. पण त्यांनी त्यांना काहीही मी तुझा गुरु आहे वगैरेच्या भानगडीत गुंतवलं नाही. त्यांना कधीच सांगितलं नाही की मी तुझा गुरु आहे किंवा मी तुला दीक्षा देतो वगैरे, हे असं काही घडलंच नाही कधी. आणि वानवड्यांना तर असं वाटत होतं की गोपाळदास महंतच आपले गुरु आहेत. आणि मग कालांतराने असं व्हायला लागलं की वानवळे आले रे आले की गोपाळदास महंत त्यांना वारंवार म्हणायचे की हमारे हमारा भाई तुम्हारे वास्ते आता है. आता त्यांना हे काही कळेना की हमारा भाई तुम्हारे वास्ते आता है म्हणजे काय, आणि आता है येऊ घातलंय का आलाय का येणार आहे काय काय पत्ताच लागेना वानवड्या. पण हे तर गोपाळदास महंत वारंवार म्हणायला लागले. तेव्हा एका भेटीमध्ये असं झालं की वानवळे तर आले, तात्यासाहेब वानवळे तिथे, आणि त्याच वेळेला सद्गुरू श्री माधवनाथ महाराजांची स्वारी गोपाळदास महंतांच्या भेटीला आली.